संजय राऊत काय म्हणाले हे आपण पाहिलं, पण रामदास कदम यांनी सुद्धा काय प्रतिक्रिया दिली आहे हे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। आपल्यासोबत आहे शिवसेना नेते रामदास कदम। नुकतेच ते मातोश्रीतून उद्धव ठाकरे यांच्या समेत नेत्यांची जी बैठक झाली त्यातून बाहेर आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। रामदास भाई, नेमका काय निर्णय झालेला बैठकीत? नाही, आता आज शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या नेत्यांची बैठक झाली। जवळजवळ 2 तास अतिशय गंभीरतेने चर्चा झाली आणि या चर्चेनंतर योग्य तो निर्णय योग्य वेळेला घ्यायचा आणि तो पक्षप्रमुखांनी घ्यायचा असा अंतिम निर्णय ठरलेला आहे। या बैठकीत शिवसेना नेत्यांनी आपली काय बाजू मांडली, काय त्यांना वाटतं आहे? विरोधी पक्षात बसावं की भाजपसोबत सत्तेत जावं? नाही, याबाबतचे सगळे अधिकार हे पक्षप्रमुखांना असल्यामुळे योग्य वेळेला योग्य तो निर्णय त्यांनीच घ्यावा असा पैसा निर्णय। शिवसेनेकडून भाजपला प्रस्ताव दिला गेलेला आहे, भाजपने तो मान्य केला आहे का आणि पुढे कशा पद्धतीने भाजपबरोबर बोलणी सुरू आहे? नाही, याबाबत कोणतीही चर्चा त्या मीटिंगमध्ये झालेली नाही। मात्र सर्व अधिकार पक्षप्रमुखांना असल्यामुळे योग्य वेळेला ते निर्णय घेतील। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत या क्षणाला आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत। आपण थेट दिनेशकडे जाऊयात। दिनेश, रामदास कदम असतील किंवा संजय राऊत असतील, पक्षप्रमुख निर्णय घेतील असं ते सांगतायत, पण प्रत्यक्षात मात्र नेतृत्वावरती दोनही बाजूंनी मोठा दबाव आलेला आहे। काय घडतंय नेमकं शिवसेनेच्या गोटात? कशा प्रकारे पुढच्या मूव्ह आपल्याला पाहायला मिळतील? सुवर्ण, होय, शिवसेनेमध्ये मोठी प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे। शिवसेना नेतृत्वावर निर्णय घेण्याविषयी दबाव वाढतो आहे। शिवसेनेमध्ये 2 मतप्रवाह आहेत। एक मतप्रवाह म्हणतोय की भाजपसोबत शिवसेनेने सत्तेत सहभागी व्हावं, मंत्रिपद घ्यावीत, आणि दुसरा मतप्रवाह आहे तो म्हणतो की सन्मानाने शिवसेनेने विरोधी पक्षात बसावं। गेली 3 टर्म शिवसेना सत्तेशिवाय आहे, त्यामुळे जर यावेळेस विरोधी पक्षात बसलं तर मोठी फूट पक्षात पडू शकते अशी भीती शिवसेना नेतृत्वापुढे किंवा नेत्यांच्या माध्यमातून निर्माण केली जाते आहे। तर ज्या पद्धतीने प्रचारामध्ये भाजपवर टीका करण्यात आली आणि त्यानंतर आता त्यांच्या सोबत सत्तेत जाणं योग्य नसल्याचं काही शिवसेना नेत्यांना वाटतं आहे। साहजिकच आज या बैठकीत याबाबतचे पडसाद उमटलेले आहेत। एक नाराजीचा सूर शिवसेनेमध्ये व्यक्त होतो आहे, तो म्हणजे भाजप नेत्यांशी बोलणी करण्यासाठी जे नेते पाठवले जात आहेत, दबाव टाकणारे नेते भाजप नेत्यांकडे का पाठवले जात नाहीत? कारण आतापर्यंत 2 बैठका झालेल्या आहेत भाजपसोबत, मात्र त्यातून काही निष्पन्न झालेलं नाहीये। शिवसेनेने आपला प्रस्ताव पाठवलेला आहे, त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीयेत। भाजपचा पक्षनेता ठरलेला आहे, तसंच मुख्यमंत्री पदाचे जे उमेदवार आहेत किंवा ज्यांची निवड होणार आहे पुढच्या 2 दिवसात, देवेंद्र फडणवीस, भाजपकडून त्यांची संपूर्ण रणनीती तयार झालेली आहे। मात्र शिवसेनेला जो भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद आहे तो मिळत नाही आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना 31 तारखेपर्यंत वाट बघू शकते। 31 तारखेपर्यंत सन्मानजनक जर तोडगा निघाला नाही तर कदाचित 3 ते 4 दिवसात शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांचं शिबिर बोलावलं जाऊ शकतं आणि यामध्ये शिवसेना पक्ष नेतृत्व उद्धव ठाकरे हे त्यांची भूमिका मांडतील। बरोबर आहे दिनेश, शिवसेनेची जी सहनशक्ती आहे ती 31 तारखेपर्यंत आहे असं तुम्ही म्हणता आणि त्यानंतर आमदारांचं शिबिर बोलावलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र जसं आताच तुम्ही म्हणालात की 2 गट शिवसेनेत जाणवत आहेत, एक म्हणजे सत्तेत गेलं पाहिजे असं म्हणणारे आणि दुसरं म्हणजे विरोधात बसलं पाहिजे असं म्हणणारे। कोण कोण असे आमदार आहेत ज्यांना सत्तेत बसलं पाहिजे यासाठी पक्ष नेतृत्वावर दबाव बनवतायत आणि कोण विरोधात बसावं म्हणून दबाव बनवतायत? आणि अशा वेळी मध्यम मार्ग काढण्यासाठी पक्ष नेतृत्व काय निकष लावेल असं वाटतंय? शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं तर अनिल देसाई आणि सुभाष देसाई हे भाजपच्या नेत्यांशी बोलणी करत आहेत। एक दिल्लीमध्ये बैठक झाली आहे दिवाळीच्या सुमारास आणि त्यानंतर परवा पुन्हा दिल्लीमध्येच बैठक झालेली आहे या दोन्ही नेत्यांची आणि शिवसेनेकडून या नेत्यांच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवण्यात आला। शिवसेना पक्ष नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर या शिवसेना नेत्यांनी भाजपच्या नेत्यांशी भेट घेतलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये
ठिकठिकाणी पोस्टर्स लावले जात आहेत की स्वबळावर शिवसेनेनं विरोधी पक्षात बसावं, ही शिवसैनिकांची भावना आहे. कारण ज्या पद्धतीने टीका झाली आणि त्यानंतर भाजपकडून शिवसेनेला सत्ता स्थापनेत सहकार्य घेण्याविषयी झुलवलं जातं आहे. सर्व भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडूनही एक प्रतिक्रिया व्यक्त झालेली आहे की आम्ही शिवसेनेसोबत चर्चा करायला तयार आहोत, मात्र जे पहिलं मंत्रिमंडळ स्थापन होईल दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या वेळेस आपण त्यांचा समावेश करू, तोपर्यंत शिवसेनेशी बोलणी सुरू राहतील. साहजिकच शिवसैनिकांच्या भावना एकदम तीव्र झालेल्या आहेत. संताप आहे भाजपविषयी आणि काही ठिकाणी तर पोस्टर्स लावण्यात आले की शिवसेनेने विरोधी पक्षात बसावं. ही जी शिवसैनिकांची भावना आहे ती भावना पक्ष नेतृत्वापर्यंत मांडणाराही एक गट आहे आणि हा गट आपल्या पद्धतीने आक्रमक होताना दिसतो आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पुढे सर्वात मोठा पेच असेल की शिवसैनिकांची भावना, की एका बाजूला जो दुसरा गट आहे जो सत्तेत जाण्याविषयी बोलतो आहे, पक्ष फुटण्याची एक मोठी भीती शिवसेना नेतृत्वाला दाखवली जाते. नेमका यामध्ये कोणाचा निर्णय किंवा कोणाची भूमिका योग्य मानावी आणि पुढचं सकारात्मक पाऊल जे पक्षाच्या दृष्टीने हितकारक असेल ते घ्यावं, हा सगळ्यात मोठा पेच प्रसंग उद्धव ठाकरेंपुढे असणार आहे. बरोबर आहे. या पेच प्रसंगातनं आता उद्धव ठाकरे नेमका कशा प्रकारे मार्ग काढतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि दिनेश, आम्ही याचा फॉलोअप तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.